वेलकम बॅक टू दिस चॅनल। आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत। इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी फर्स्ट जी मेजर स्टेप आहे किंवा क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे इलिजिबिलिटी। म्हणजे इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी तुमचं एक तर CETचा नॉन झिरो स्कोअर असायला पाहिजे किंवा पॉझिटिव्ह स्कोअर असायला पाहिजे, आणि दुसरं जे आहे ते 12वी बोर्डमध्ये तुम्ही ओपनमध्ये असाल तर कमीत कमी 134 मार्क, आणि कॅटेगरीमध्ये असाल तर कमीत कमी 119 मार्क हे एवढे असले पाहिजेत, तरच तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात। तर आता आपण बघूया की ॲडमिशन प्रोसेस कशी असेल। इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेत असताना काय करावं लागेल, तर याच्यामध्ये 2 पर्याय आहेत किंवा 2 मेथड्स आहेत ज्याच्यामधून तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन हे मिळू शकतं। एक जो आहे तो मॅनेजमेंट कोटा आहे, ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल कोटा असं म्हणतो। म्हणजे जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, ह्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 20% सीट्स ह्या मॅनेजमेंटच्या हातात आहेत किंवा त्याला आपण इन्स्टिट्यूट कोटा असं म्हणतो। आणि दुसरं जे आहे ते कॅप म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस। म्हणजे हे कॅप जे आहे ते मेरिट बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे, आणि इन्स्टिट्यूट लेवल कोटा म्हणजे हा मॅनेजमेंट कोटा आहे, तो त्या कॉलेजच्या लेवलवरती फिलअप केला जातो। मग यामध्ये बरेचसे म्हणजे 99% किंवा 100% कॉलेजेस जे आहेत ते डोनेशन्स घेऊन हे इन्स्टिट्यूट लेवल कोटा जो आहे तो फिलअप केला जातो। जर आपल्याकडे तेवढे पैसे नसतील आणि आपला स्कोअर जर चांगला असेल तर तुम्ही सरळ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमधून ॲडमिशन घेऊ शकता। मग तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल कोटामधून घ्या अथवा सेंट्रलाइज कॅपमधनं घ्या, तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं हे मस्ट आहे। जे काही DTची ॲडमिशन प्रोसेस आहे, इंजिनिअरिंगची जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे, ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं हे मस्ट आहे। मग तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल कोट्यामधनं जा किंवा सेंट्रलाइज प्रोसेसमधनं ॲडमिशन करा। ओके, तर आता हे कॅपची जी प्रोसेस आहे, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे, ज्याला आपण कॅप म्हणणार आहोत, तर कॅपमध्ये परत 2 वेगवेगळे पर्याय आपल्यासाठी आहेत। एक आहे महाराष्ट्र स्टेट कोटा, ज्याच्यामध्ये CET थ्रू आपल्याला ॲडमिशन जे आहे ते मिळणार आहे। याच्यामध्ये कमीत कमी 65% आणि मॅक्झिमम 100% सीट्स हे अवेलेबल आहेत। आणि दुसरा जो आहे तो ऑल इंडिया कोटा आहे, म्हणजेच JEEच्या मार्क्सवरनं आपल्याला इथं ॲडमिशन मिळणार आहेत। तर प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 15% सीट्स ह्या ऑल इंडिया कॅन्डिडेटसाठी किंवा JEEच्या कॅन्डिडेटसाठी रिझर्वड आहेत। CETच्या पोर्टलवरती आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक मेरिट लिस्ट नंबर, ज्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट SML नंबर असं म्हणणार आहोत, तर आपल्याला हा स्टेट मेरिट लिस्ट नंबर मिळेल। आपला जो काही मेरिट नंबर आहे तो मिळेल, आणि त्याच्या बेसिसवरती म्हणजे जे काही आपले CETचे मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवरती मेरिट नंबर मिळेल, आणि मग त्या मेरिट नंबरवरनं आपले जे ॲडमिशन ह्या CET थ्रू किंवा कॅप थ्रू होणार आहे। आणि दुसरं जे आहे ते JEEचे जे काही आपले मार्क्स आहेत, मग जे विद्यार्थी महाराष्ट्रातील असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील असतील आणि त्यांनी JEE एक्झाम दिलेली असेल, तर JEEचे जे काही त्यांचे पर्सेंटाईल आहेत, मार्क्स आहेत, तर त्याच्या बेसिसवरती ज्या मुलांनी CETमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना एक वेगळा ऑल इंडिया रँक CET थ्रू मिळेल। म्हणजे JEE थ्रू जो काही ऑल इंडिया रँक मिळालेला आहे, तसाच महाराष्ट्राच्या CET मार्फत त्यांना एक ऑल इंडिया रँक मिळेल। म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या CETच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करतील त्याच विद्यार्थ्यांना हा नंबर मिळेल। त्यामुळे JEEचा ऑल इंडिया रँक वेगळा असेल आणि CETने दिलेला ऑल इंडिया रँक हा वेगळा असेल। CETचा जो स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे त्याच्यावरनं जे काही स्टेट कोटा आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळेल, आणि ऑल इंडिया रँक जो आहे त्याच्यावरनं JEEचा जो कोटा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे। आता पुढची स्टेप जी आहे ते महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत
आणि त्याची काय इनटेक कॅपॅसिटी आहे ह्याचा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 337 कॉलेजेस आहेत. 337 कॉलेजेस आर देअर आणि त्यामध्ये 1,39,733 म्हणजे जवळपास 1,40,000 ह्या सीट्स आहेत. 337 कॉलेजेस आहेत आणि 1,40,000 सीट्स आहेत आणि दरवर्षी नियर अबाउट 30,000 सीट्स जे आहेत ते व्हॅकंट असतात. म्हणजे 30,000 सीट्स हे कोणीही घेत नाही. तर नियर अबाउट 1,10,000 1,20,000 असे ॲडमिशन जे आहे ते होत असतात. तर हे 337 कॉलेजेस जे आहेत ह्यामध्ये गव्हर्मेंट किंवा गव्हर्मेंट एडेड किंवा गव्हर्मेंट ॲटोनॉमस असे 13 कॉलेजेस आहेत. ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीज जे आहेत जसं COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे किंवा ICT आहे, तर अशा 2 ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत जे की गव्हर्मेंट फंडेड युनिव्हर्सिटीज आहेत. आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीबद्दल ह्यामध्ये बोलत नाही आहेत. गव्हर्मेंट फंडेड ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीज. नंतर काही युनिव्हर्सिटी मॅनेज्ड कॉलेजेस आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत जशी पुणे युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, औरंगाबाद मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे किंवा नांदेडला रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे किंवा कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. अशा ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटी मॅनेज्ड कॉलेजेस आहेत, ते 8 कॉलेजेस आहेत. नंतर अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस ही अराउंड ॲटोनॉमस कॉलेजेस प्रायव्हेट आहेत परंतु ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत. अशी 34 कॉलेजेस आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 34 कॉलेजेस आहेत. मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. मायनॉरिटीमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी. लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेजच्या आधारित मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. म्हणजे हिंदी मायनॉरिटी आहे, गुजराती मायनॉरिटी आहे, गुजराती लँग्वेज बोलणाऱ्या लोकांसाठी आहे किंवा हिंदी बोलणाऱ्या लोकांसाठी आहे. तर तसे हे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे. म्हणजे तुमच्या TCवरती तुमची लँग्वेज जी आहे ती हिंदी असेल तर तुम्ही हिंदी मायनॉरिटी कॉलेजमध्ये अप्लाय करू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी रिझर्वेशन असेल. किंवा गुजराती लँग्वेज आहे तर तसं तुम्ही त्या गुजराती मायनॉरिटी कॉलेजमध्ये अप्लाय करू शकता. अशा बऱ्याचशा भाषा आहेत ते ज्याच्या बेसिसवरती हे मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. दुसरी मायनॉरिटी जी आहे ते रिलिजियस मायनॉरिटी आहे. रिलिजनच्या आधारित मायनॉरिटी म्हणजे जैन आहे, जैन मायनॉरिटी कॉलेजेस आहेत किंवा मुस्लिम मायनॉरिटी कॉलेजेस आहेत किंवा ख्रिश्चन मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. तर तुमची कास्ट जर जैन असेल किंवा तुमचं रिलिजन जर ते असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे. तर असे लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे 35 कॉलेजेस आहेत. रिलिजियस मायनॉरिटीचे 20 कॉलेजेस आहेत. आणि सर्वात शेवटी जे आहे ते अनएडेड कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस जे की युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत. असे हे 227 कॉलेजेस आहेत. म्हणजे मॅक्झिमम कॉलेजेस जे आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि ते युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत. दुसरे प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते ॲटोनॉमस आहेत. असे ॲटोनॉमस 34 कॉलेजेस आहेत आणि युनिव्हर्सिटीच्या अंडर असलेले 227 कॉलेजेस आहेत. म्हणजे मॅक्झिमम जो इनटेक आहे ह्या प्रायव्हेट किंवा अनएडेड कॉलेजेसमध्ये आहे. तर असे हे 337 टोटल कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 1,39,733 सीट्स ह्या वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात. हे जे सीट कॅपॅसिटी आहे ही गेल्या वर्षीची आहे. ह्या वर्षी आणखी काही सीट्स जे आहेत ते वाढू शकतात.